नमस्कार मित्रांनो, मी संजय कुमार। आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या अशा एका पुस्तकाविषयी सांगणार आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे होमो सेपियन्स, म्हणजे मानव जातीचा संक्षिप्त इतिहास। आज मी तुम्हाला या पुस्तकाबद्दल संक्षिप्त अशी माहिती सांगणार आहे। आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीनं वाचावं असं पुस्तक आहे। जर तुम्हाला मोटिवेशन पाहिजे असेल तर आपल्या प्रत्येक व्यक्तीनं हे पुस्तक वाचलं पाहिजे। ते वाचल्यानंतर आपला लोकांकडे, जगाकडे, भूतकाळाकडे, भविष्यकाळाकडे आणि वर्तमान काळाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणार आहे। 1,00,000 वर्षापूर्वी माणसाच्या कमीत कमी 6 जाती पृथ्वीवर राहत होत्या। आज फक्त एकच शिल्लक आहे, आपण म्हणजे होमो सेपियन्स। आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहर आणि राज्य कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टीवर आपण कसा विश्वास ठेवायला लागलो आणि येणाऱ्या सहस्त्रकामध्ये आपलं जग कसं असेल? डॉक्टर युval नोआ हरारी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहास या विषयात PhD मिळवली। ते सध्या जेरुसलेम इथल्या हिब्रू विद्यापीठात प्राध्यापक आहेत। जागतिक इतिहास हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे। इतिहास आणि जीव विज्ञान यांचा परस्पर संबंध काय? इतिहासात न्याय शक्य आहे का? इतिहासाची पावले पुढे पडत असताना लोक अधिकाधिक सुखी झाली आहेत का? अशा व्यापक प्रश्नामध्ये त्यांना विशेष रुची आहे। हे एक आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तक आहे। या पुस्तकाचा अनुवाद जगातील 30हून अधिक भाषांमध्ये झालेला आहे। 2012 साली नोआ हरारी यांना पोलोन्सी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। आता मी तुम्हाला थोडक्यात या पुस्तकामध्ये जो असलेला इतिहासाची कालरेषा ते मी सांगणार आहे। इसवी सन म्हणजे आज वर्तमान पासून 13.5 अब्ज वर्षापूर्वी पदार्थ आणि ऊर्जेचा जन्म, भौतिक शास्त्र अस्तित्वात आलं, अणूंची आणि रेणूंची निर्मिती, रसायन विज्ञान अस्तित्वात आलं। 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली। वर्तमान काळापासून 380 कोटी वर्षापूर्वी पहिले जीव निर्माण झाले। जीव विज्ञान अस्तित्वात आलं। आजपासून 60 लाख वर्षापूर्वी मानवाची आणि चिंपांझींची शेवटची समान आजी। आजपासून 24 लाख वर्षापूर्वी होमो या कुळातल्या प्राण्यांची आफ्रिकेत उत्क्रांती झाली। दगडांची पहिली अवजारं निर्माण झाली। आजपासून 20 लाख वर्षापूर्वी मानव आफ्रिका खंडातून युरेशियात पसरला। वेगवेगळ्या मानवी प्रजातींची उत्क्रांती झाली। 5 लाख वर्षापूर्वी युरोपमध्ये आणि मध्य पूर्वेत निअँडरथल उत्क्रांत झाले। 3 लाख वर्षापूर्वी अग्नीचा नियमित वापर सुरू झाला। 2 लाख वर्षापूर्वी होमो सेपियन्स पूर्व आफ्रिकेत उत्क्रांत झाले। 70,000 वर्षापूर्वी बोधात्मक क्रांती, कल्पित भाषेची सुरुवात, इतिहासाची सुरुवात, सेपियन्स आफ्रिकेबाहेर पसरले। 45,000 वर्षापूर्वी सेपियन्सनी ऑस्ट्रेलियात वस्ती केली। ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या। 30,000 वर्षापूर्वी निअँडरथल नष्ट झाले। आजपासून 16,000 वर्षापूर्वी सेपियन्सनी अमेरिका खंडात वस्ती केली। अमेरिकेतल्या मोठ्या प्रजाती नष्ट झाल्या। 30,000 वर्षापूर्वी होमो फ्लोरेनियन्स या मानवजातीचा अंत। होमो सेपियन्स ही एकमेव मानव जात जिवंत राहिली। 12,000 वर्षापूर्वी कृषी क्रांती, वनस्पती माणसाळल्या,
कायमस्वरूपी वस्त्यांची निर्मिती। आजपासून 5000 वर्षापूर्वी पहिली राज्य लिप्या, पैसा, बहुदेवतावादी धर्मांचा उदय। 4250 वर्षापूर्वी पहिलं साम्राज्य सार्गोन इथलं अक्कादियन साम्राज्य। 2500 वर्षापूर्वी नाण्यांचा शोध, वैश्विक पैसा, पर्शियन साम्राज्य, सर्व मानव जातीच्या कल्याणासाठीची वैश्विक राज्य व्यवस्था। भारतातला बौद्ध धर्म, सर्व जीवांना पीडेतून मुक्ती देणारं वैश्विक सत्य। 2000 वर्षापूर्वी चीनमध्ये हान साम्राज्य, भूमध्य सागरी प्रदेशात रोमन साम्राज्य, ख्रिस्ती धर्माचा उदय। 1400 वर्षापूर्वी इस्लामचा उदय। 500 वैज्ञानिक क्रांती, आपलं अज्ञान अमान्य करत मानवजात अभूतपूर्व शक्ती संपादन करण्याच्या कामी लागली। युरोपीय लोकांनी अमेरिका खंड आणि सागरी प्रदेश जिंकून घ्यायला सुरुवात केली। संपूर्ण पृथ्वी इतिहासाचा एकच मंच बनली। भांडवलशाहीचा उदय। 200 वर्षापूर्वी औद्योगिक क्रांती, कुटुंब आणि समुदाय यांची जागा राज्यसंस्था आणि बाजारपेठा यांनी घेतली। वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या। आता वर्तमान काळ, माणूस पृथ्वीच्या कक्षा ओलांडून अंतराळात पोहोचला आहे। अण्वस्त्रामुळे मानवजातीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे। जीवांची निर्मिती नैसर्गिक निवडीनं न होता अधिकाधिक प्रमाणात बौद्धिक संकल्पन म्हणजे इंटेलिजंट डिझाइन या प्रक्रियेतून होत आहे। भविष्यकाळ बौद्धिक संकल्पन जीवनाचं मूलभूत वैशिष्ट्य बनेल। होमो सेपियनची जागा अतिश्रेष्ठ माणूस घेईल का? अशा वेगवेगळ्या प्रश्नासह जर तुम्हाला डिटेल मध्ये जर माहिती करायची असेल तर आपण सर्वांना हे पुस्तक वाचलं पाहिजे। त्या पुस्तकाचं नाव आहे होमो सेपियन्स म्हणजे मानव जातीचा संक्षिप्त इतिहास आणि याचे लेखक आहे युवाल नोवा हरारी। अशा रीतीनं आज आपण अत्यंत संक्षिप्त पद्धतीनं या पुस्तकाबद्दल पाहिलेलं आहे। हे पुस्तक आपण सर्वांना एकदा वाचावं।